आपल्या देशात बेरोजगारी इतकी वाढली आहे की जी युवा पिढी भारताचं भविष्य उज्ज्वल करणार होती तीच युवा पिढी भारताला गरिबीच्या अंधकारात ढकलत आहे। आणि असं म्हणतात की भारत हा युवांचा देश आहे आणि ज्या देशात जास्त युवा तो देश लवकर प्रगती करतो। जसं सिंगापूर 1965 मध्ये स्वतंत्र झाला तेव्हा त्या देशाला बेरोजगारी व गरिबीने जखडलं होतं व तो देश पाण्यातले एक छोटंसं बेट असल्याने ना तिथं कसल्या तेलाच्या खाणी होत्या ना नैसर्गिक खजाने, पण त्यांच्याकडे एक गोष्ट होती ती म्हणजे युवा पिढी। तेव्हा त्यांच्या संपूर्ण लोकसंख्येच्या 30 ते 35% लोक 17 ते 40 वयोगटातील होते। त्यांनी त्या सर्वांना स्किल बेस्ड एज्युकेशन दिलं। जगात विज्ञानात काय घडतंय, टेक्नॉलॉजीमध्ये काय इन्व्हेंट होतंय या सर्वांचं प्रॅक्टिकल एज्युकेशन त्यांना देण्यात आलं। आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर फक्त 40 वर्षामध्ये त्या तरुण पिढीने देशाला गरिबीतून काढलं व त्यानंतर पुढच्या काही वर्षात तिथल्या लोकांची पर कॅपिटा इन्कम वाढली, पर्चेसिंग पॉवर वाढली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिंगापूरमध्ये हाय स्किल वर्क फोर्स तयार झाला। म्हणजे आज तिथे अशी परिस्थिती आहे की जो सिंगापूरमधला तरुण आहे तो फायनान्स, हेल्थ केअर, सोशल वर्क, प्रोफेशनल्स, मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह आणि टेक्निशियन्स अशा कौशल्य म्हणजे हाय स्किल लागणाऱ्या जॉब रोलमध्ये काम करतोय व त्या बदल्यात त्यांना मुबलक पगार मिळतोय, जॉबची गॅरंटी मिळते, स्किल वाढतायत, करिअर ग्रोथ होते। व दुसरीकडे जे लेबर मार्केट आहे तिथे बेरोजगार लोकांपेक्षा व्हॅकन्सीज जास्त आहेत। जसं की मिनिस्ट्री ऑफ मॅनपॉवर यांच्या एका रिपोर्टनुसार सिंगापूरमध्ये 67,900 लोक बेरोजगार आहेत व तिथल्या लेबर मार्केटमध्ये माणसांची इतकी तंगी आहे की हे 67,900 लोक जरी कामाला गेले तरी अजून तेवढेच लोक त्यांना लेबर मार्केटमध्ये कामासाठी लागत आहेत। म्हणजे तिथली युवा पिढी किंवा तिथला वर्क फोर्स इतका स्किल्ड आहे की ते हे लो क्वालिटी जॉब्स करणार नाहीत, म्हणून सिंगापूर सरकार बाहेर देशातून हे लो क्वालिटीचे काम करण्यासाठी लोक आणत आहे। आणि दुसरीकडे आपला देश आहे जो सिंगापूरच्या आधी जवळपास 15 वर्ष स्वातंत्र्य झालाय, त्यांच्याकडे 30 ते 35% तरुण पिढी होती। आज आपल्याकडे जवळपास 60 ते 65% आहे। पण आज आपल्या देशाची परिस्थिती काय आहे, मोठमोठ्या डिग्र्या घेऊन 10 ते 15 हजाराच्या जॉबसाठी आपली तरुण पिढी लाईनला लागत आहे। त्यांच्याकडे लेबर वर्क करण्यासाठी माणसं नाहीत आणि आपलीकडे जवळपास 80% लोक हे लेबर वर्क म्हणजे लो क्वालिटीचे काम करतायत, ज्यात त्यांना ना रेग्युलर सॅलरीज मिळत आहेत, ना जॉब गॅरंटी व हेल्थ इन्शुरन्स, पेन्शन्स या तर खूप लांबच्या गोष्टी आहेत। पण आता हे 80% लोक हे लेबर वर्क का करत आहेत? आपल्याकडे हाय स्किल असणारे जॉब्स नाहीत का? तर असं नाहीये। सध्या आपल्या देशात खूप हाय स्किल असणारे जॉब्स आहेत, पण जो कॅन्डिडेट त्या जॉबसाठी अप्लाय करतोय त्याच्याकडे डिग्रीचा कागद सोडून कोणतीही प्रॅक्टिकल स्किल नाहीये। आणि हे मी म्हणत नाहीये, आज मोठमोठ्या कंपन्या हायरिंगचे ॲडव्हर्टिजमेंट टाकतात आणि त्यावर हजारोंनी ॲप्लिकेशन येतात, पण त्यातला एकाही कॅन्डिडेटकडे रिक्वायर्ड स्किल सेट नसतात। जसं की रेडिटवर एक पोस्ट व्हायरल होती, त्यात एका कंपनीने एका जागेसाठी एक ॲडव्हर्टिजमेंट पोस्ट केली होती, त्यासाठी त्यांना 12,000च्या वर ॲप्लिकेशन आले। त्यातले त्यांनी फक्त 450 लोकांचे इंटरव्ह्यू घेतले आणि हाईट म्हणजे त्यातला एक सुद्धा कॅन्डिडेट त्यांना पाहिजे तसा मिळाला नाही। तर त्याचं त्यांनी कारण सांगितलंय, त्यांच्यामध्ये या लोकांकडे क्वालिफिकेशन तर आहे पण इनसफिशियंट स्किल सेट्स आहेत। आणि हाच प्रॉब्लेम आज देशात बेरोजगारी वाढवतोय। आपल्या देशातील युवा पिढीकडे डिग्रीचा कागद तर आहे पण प्रॅक्टिकलमध्ये काम करण्यासाठी स्किल्स नाहीत। व एका स्टडीनुसार भारतात 103 मिलियन म्हणजे जवळपास 1 करोड हाय स्किल वर्करची गरज आहे, पण आपल्याकडे फक्त 74 मिलियन म्हणजे 7 करोड हाय स्किल वर्क फोर्स आहे। त्यामुळे जसं सिंगापूर, जापान, चायना या देशांनी युवा पिढीचा वापर करून शिखर गाठलं तसं भारताची पण बारी आलेली आहे, पण भारतामधील युवा पिढी त्या लायक नाहीये। कारण आपल्या देशात फक्त 8.25% लोक असे आहेत ज्यांनी ज्या गोष्टीचं शिक्षण घेतलंय त्याच इंडस्ट्रीमध्ये नोकरी करत आहेत। बाकीचे सिव्हिल इंजिनियर होऊन कोडिंग करतायत, फार्मसी करून MIDCत कामाला जात आहेत, अशी तर आपल्या देशाची परिस्थिती आहे। हा चार्ट पहा, 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन शिकलेले लोक कोणत्या फील्डमध्ये काम करतायत ते दाखवलंय। यात एलिमेंटरी म्हणजे लेबर, डिलिव्हरी बॉय, बांधकाम कामगार ज्यांची इन्कम सगळ्यात कमी असते आणि करिअर ग्रोथ अजिबात नाही असे लोक। दुसरं सेमी स्किल जॉब्स म्हणजे इलेक्ट्रिशियन, ड्रायव्हर, मशीन ऑपरेटर, टेलर, सिक्युरिटी गार्ड असे जॉब्स। तिसरा हाय स्किल जॉब्स ज्यात सॉफ्टवेअर इंजिनियर, अकाउंटंट, डेटा एनालिस्ट, फार्मसिस्ट, ग्राफिक डिझायनर असे जॉब असतात, ज्यासाठी डिग्री लागते आणि हाय सॅलरी सुद्धा असते व करिअर ग्रोथ पण असते। चौथा आहे स्पेशलाइज्ड जॉब जे की AI इंजिनियर, सर्जन, स्पेशलिस्ट डॉक्टर, रिसर्च सायंटिस्ट, चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे CA असे हायली क्वालिफाईड आणि हाय पेवाले जॉब्स असतात। आता 10वी शिकलेले लोक 32% एलिमेंटरीमध्ये, 66% सेमी स्किल जॉब्समध्ये काम करतायत। आता त्यांच्या त्या शिक्षणाला ते जस्टिफाईड आहे। व 12वी झालेले लोक सगळ्यात जास्त सेमी स्किल्समध्ये काम करतात, म्हणजे इलेक्ट्रिशियन, ड्रायव्हर, मशीन ऑपरेटर, टेलर, सिक्युरिटी गार्ड अशा ठिकाणी।
आता ग्रॅज्युएशन झालेले 50% लोक सुद्धा हेच ड्रायव्हर, सिक्युरिटी गार्डचे काम करतायत आणि पोस्ट ग्रॅज्युएट सुद्धा 28% लोक याच सेमी स्किल कॅटेगरीत काम करतायत. म्हणजे आपल्या देशात शिक्षणाचा आणि भविष्यात केल्या जाणाऱ्या कामाचा काहीच ताळमेळ नाहीये, हे या आपल्याला डेटावरून लक्षात येतं. आता तुमच्यापैकी काहींच्या मनात प्रश्न आला असेल की हे हाय स्किल जॉबच्या क्षेत्रात जर व्हॅकन्सीज नसत्याल तर ते लोक कुठं जातील, हे लो क्वालिटी कामच करतील ना. तर तुमचं 100% खरं आहे. आपले गव्हर्नमेंट हाय स्किल जॉब्स तयार करण्यात खरंच फेल झालेलंच आहे. कारण एका स्टडीनुसार गेल्या 10 वर्षात गव्हर्नमेंटने 112 मिलियन जॉब्स म्हणजे 12 करोड नोकऱ्या तयार केल्यात. पण त्यातील फक्त 10% नोकऱ्या या फॉर्मल सेक्टरमध्ये म्हणजे हाय स्किल जॉब्समध्ये आहेत. बाकीच्या फार्मर, कन्स्ट्रक्शन वर्कर आणि लेबर सेक्टरमध्ये जॉब्स तयार झालेत, ज्यात अजिबात ग्रोथ नाही आहे. आणि या परिस्थितीला अजून एक इंडस्ट्री जबाबदार आहे ज्यामुळे सगळं घडतंय, ती म्हणजे एज्युकेशन. आज तुम्ही विचार करा, शाळेतून कॉलेजमधून शिक्षण घेऊन पोरांना फक्त थेरॉटिकल नॉलेज मिळत असेल तर त्यांना कोण नोकरी देणार. आणि सध्याचा जमाना पूर्वीसारखा नाही आहे की तुमच्याकडे डिग्रीचा कागद असला म्हणजे तुम्हाला नोकरी मिळालीच म्हणून. व पूर्वीसारखं 6 महिने 1 वर्ष तुम्ही शिकताय का, तुम्हाला काम जमतंय का हे पाहून तुम्हाला परमनंट केलं जायचं. पण आता तसं नाही आहे. आता तुम्ही इंटरव्ह्यूला गेले तर तुमच्याकडे कोणती का डिग्री असना, तुम्हाला जे काम करायचं आहे त्या कामाबद्दल तुमचं नॉलेज किती आहे ते पाहिलं जातं. आणि तुम्ही डिग्रीमध्ये गोल्ड मेडल जरी जिंकलं असलं तरी त्याचा तिथं काहीच उपयोग होत नाही. जसं की 2023च्या तुलनेत इंजिनियर, नॉन इंजिनियर आणि डिप्लोमा होल्डर्सचे कॅम्पस प्लेसमेंट 44, 45 आणि 37% कमी झाले. तर 2024मध्ये डेलॉइट सारख्या मोठ्या कंपनीने त्यांचे कॅम्पस प्लेसमेंटचे बजेट 33% कमी केलंय. त्यामुळे वेगाने बदलत्या या ट्रेंडमध्ये कंपन्या, एम्प्लॉयर्स हे स्किल फर्स्ट हायरिंगकडे वळत आहेत. त्यांना घेणं देणं नाही आहे की तुम्ही किती वेळा बॅकला राहिलात, त्यांना तुमच्याकडे आत्ता कोणते स्किल्स आहेत हे महत्त्वाचं आहे. आता हा झाला प्रॉब्लेम. देशात बेरोजगारी आहे. का आहे तर देशात जे ते काम करण्यासाठी लोक नाहीत आणि सरकारला त्यांना काम देऊ शकेल अशी इंडस्ट्री उभा करता आलेली नाहीये. व आपले स्कूल कॉलेज सुद्धा तसा हाय स्किल वर्कफोर्स तयार करण्यात अक्षम आहे. आता यावर सोल्युशन म्हणजे उपाय काय आहे तर आपल्याला बेसिक पासून बदल करावे लागतील. आपल्याला ITI, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग व इतर मॅनेजमेंट किंवा प्रोफेशनल क्षेत्रात फक्त बेसिक एज्युकेशन देणं बंद करावे लागेल. त्यात AI, ऑटोमेशन, कोडिंग असे स्किल्स जे की क्वालिटी जॉबसाठी रिक्वायर्ड आहेत ते शिकवावे लागतील. आणि ते शिकवण्यासाठी टीचर एक्सपिरियन्स होल्डर पाहिजेत. म्हणजे त्या टीचरने किमान काही वर्ष तरी हाय स्किल जॉब्स केलेलं पाहिजे. नाहीतर फक्त पुस्तकात जे आहे ते शिकवलं तर रिअलमध्ये कंपनीत काय चालतंय ते विद्यार्थ्यांना कधीच कळणार नाही. आणि आपला अभ्यासक्रम सुद्धा बदलत्या टेक्नॉलॉजीशी सुसंगत पाहिजे. नाहीतर आज जगात AI व इतर टेक्नॉलॉजी पीकवर आहे आणि आपल्या अभ्यासक्रमात अजून ते काहीच शिकवलं जात नाही. हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी सरकारने मोठमोठ्या कंपन्यांशी पार्टनरशिप करून मुलांचा अभ्यासक्रम कसा असावा हे ठरवलं पाहिजे. तरच ते मुलं पुढील जे त्यांना प्रॉब्लेम येणार आहेत ते फेस करण्यास ते तयार होतील. व कॉलेजनी जर डिग्री कंप्लीट होण्यासाठी इंटर्नशिप केलीच पाहिजे अशी अट घातली व त्यासाठी मोठमोठ्या कंपन्या समोर आल्या तर मुलांना प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स सुद्धा येईल. पण हे फक्त कॉलेजने किंवा मोठमोठ्या कंपन्यांनी ठरवलं तर होणार नाही. याला सरकारचा सुद्धा फुल सपोर्ट लागेल. तेव्हाच आपल्या स्कूल कॉलेजमधून हाय स्किल वर्कफोर्स बाहेर पडेल व इंडस्ट्रीमध्ये काम करेल किंवा स्वतःचं स्टार्टअप सुरू करेल. आणि दुसरं म्हणजे गव्हर्नमेंटने AI, EV, सेमीकंडक्टर, ग्रीन एनर्जी सारख्या इव्हॉल्विंग इंडस्ट्रीला प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यासाठी टॅक्स इन्सेंटिव्ह, सबसिडी या गोष्टी दिल्या तर बाहेर देशातील कंपन्या भारतात नक्की येतील व आपल्या देशातील हाय स्किल यूथ सुद्धा असे स्टार्टअप सुरू करतील. व त्यासाठी सरकारने चायना, सिंगापूर सारखे स्पेशल टेक झोन तयार केले पाहिजेत. आणि मल्टीनॅशनल कंपन्या, ग्लोबल कंपन्या भारतात कशा येतील याचा विचार सरकारने केला पाहिजे. आणि फास्ट अप्रूव्हल सिस्टीम किंवा स्टेबल पॉलिसी जर ठेवली तर हे काम अजून सोपं होईल असं मला वाटतं. म्हणजे सरळ सांगायचं झालं तर हे स्कूल कॉलेजमध्ये फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर जगात काय चाललंय याचं शिक्षण दिले व विद्यार्थ्यांना हाय स्किल बनवले. आणि सरकारने सुद्धा इनोव्हेशनला सपोर्ट केलं, टेक इंडस्ट्रीज वाढवल्या तर हा बेरोजगारीचा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणावर कमी करता येऊ शकतो. आणि आपली जी युवा शक्ती आहे तिला जर योग्य दिशा दिली तर हेच युवा आपल्या देशाला एक डेव्हलप देश बनवतील. पण आज जे चालले आहे तेच जर पुढील काही वर्ष चालत राहिलं तर मात्र भारताचं सुपर पॉवर होण्याचं स्वप्नच राहील. आणि ही युवा पिढी आपली शक्ती नाही तर कमजोरी होऊन बसेल. कारण तेव्हा बेरोजगारीचा दर खूप वाढलेला असेल. त्यामुळे आज कोणी 15 ते 35 वयोगटातील असेल, मग मी असू नाही तर तुम्ही असता,
आपल्याला या वेगाने बदलत्या काळानुसार तेवढ्याच गतीने तेवढ्याच वेगाने आपल्याला सुद्धा बदलावे लागेल. मग तेव्हा तुम्ही जर मेकॅनिकल इंजिनियर असलात आणि तुम्हाला फक्त ऑटोकॅड येत असेल तर तुम्ही आउटडेटेड आहात. तेव्हा तुम्हाला मार्केटमध्ये काहीच व्हॅल्यू राहणार नाही. पण जर तुम्ही सॉलिड वर्क, फ्युजन 360, हायपरमेश, रोबोटिक प्रोग्रामिंग, बॅटरी टेक्नॉलॉजी, सोलर डिझाईन अशा न्यू लेवल स्किल जर तुमच्याकडे असल्या तर मात्र मार्केटमध्ये तुम्हाला स्टेबल जॉब, हाय सॅलरी आणि जॉबची गॅरंटी असणारी नोकरी मिळू शकते. आणि हे फक्त मेकॅनिकल इंजिनियरचं नाही आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असले, तुम्ही एडिटर असले किंवा फूड टेक्नॉलॉजीमध्ये असले तर त्या क्षेत्रातल्या ॲडव्हान्स स्किल जोपर्यंत तुम्हाला येत नाहीत तोपर्यंत मार्केटमध्ये तुम्हाला काहीच डिमांड नाही आहे, हे लक्षात ठेवा. आणि ज्या दिवशी सरकारने, स्कूल कॉलेजने, विद्यार्थ्यांनी हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले त्या दिवसापासून 3 ते 4 दशकात भारत हा डेव्हलपिंग नेशन नाही तर डेव्हलप देश असेल असं मला वाटते. त्यामुळे फक्त बेरोजगारी वाढली, गरिबी वाढली म्हणून चालणार नाही. आपल्याला सर्वांना व सरकारला मिळून या प्रॉब्लेमला सोडवावे लागेल. तुम्हाला काय वाटतं, हे होऊ शकतं का? आणि बेरोजगारी वाढण्यामागे अजून कोणते कारणे असू शकतात हे मला कॉमेंट्समध्ये सांगा. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्रामवर फॉलोसुद्धा नक्की करा. चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.